तर राष्ट्रवादीच्या शिबिराला रोहित पवारांनी दांडी मारलेली आहे। शिर्डीत राष्ट्रवादीचं शिबिर सुरू आहे आणि या शिबिराला रोहित पवार यांनी दांडी मारलेली आहे। राष्ट्रवादीच्या शिबिराला रोहित पवारांनी दांडी मारली आहे। शिर्डीत राष्ट्रवादीचं 2 दिवसाचं शिबिर आहे। आजपासून हे शिबिर सुरू झालंय आणि या शिबिराला रोहित पवार हे अनुपस्थित आहे। त्यामुळे आता रोहित पवारांच्या अनुपस्थितीमुळे बरेच प्रश्न निर्माण होऊ लागले। शिर्डीत राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर आहे। आजपासून या शिबिराला सुरुवात झालेली आहे। या शिबिरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरेच महत्त्वाचे निर्णय होतील। या संबंधित अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, राष्ट्रवादीच्या शिबिरात रोहित पवारच नाहीयेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपल्याला माहिती आहे की खरं तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं होणारं नवीन वर्षातलं खरं तर हे पहिलंच शिबिर आहे जे की नगर जिल्ह्यामध्ये होत आहे। अशा वेळी नगर जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्याकडे असलेले 6 पैकी केवळ फक्त 2 आमदार जे ते उरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण रोहित पवार यांचं नाव खरं तर प्रामुख्याने समोर येतं। मात्र आजच्या या शिबिरामध्ये रोहित पवार खरं तर कुठं दिसत नाहीत आणि त्याच्यामुळे रोहित पवार नसल्याची खरं तर एक मोठी चर्चा होताना पाहायला मिळते। मागच्या काही कालावधीमध्ये जेव्हा रोहित पवार यांनी जी यात्रा काढली होती संघर्ष यात्रा, त्यावेळी देखील रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये कुठेतरी संघर्षाची किनार जी ती पाहायला मिळाली होती आणि ती संघर्षाची किनार यंदाचा देखील या शिबिरामध्ये पाहायला मिळत आहे। अशा पद्धतीची दबक्या आवाजाची चर्चा आहे ती सध्या या शिर्डीच्या शिबिरामध्ये रंगताना पाहायला मिळत आहे। नेमकं शिबिर असताना रोहित पवार यांनी पाठ फिरवली का शिबिराकडे, अशा पद्धतीची चर्चा आहे आणि त्याच्यात लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुका असतील या अनुषंगाने होणारी ही महत्त्वाची बैठक असताना रोहित पवार शिबिराला उपस्थित नसल्याची मोठी चर्चा सध्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये रंगल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता बरेच प्रश्न निर्माण होत आहेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर शिर्डीत राष्ट्रवादीचं हे 2 दिवसाचं शिबिर सुरू आहे आणि यात रोहित पवारच अनुपस्थित आहे।